नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. जेव्हा एखाद्या घरात दिव्यांग मूल जन्माला येतं तेव्हा खूप लोक देवाला, नशिबाला किंवा दैवाला दोष देतात. माझ्याच बाबतीत असं का घडलं हा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करतो. पण आज मी तुम्हाला एका अशा माऊलीची गोष्ट सांगणार आहे ज्यांनी या परिस्थितीकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोनच बदलून टाकला. आजचा हा विषय केवळ एका आईची गोष्ट नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील संघर्षाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे. आपण शाळेत असताना पाहिलं असेल की स्कॉलरशिपची परीक्षा वर्गातल्या प्रत्येक मुलाला द्यायला लावत नाहीत. शाळा अशाच काही मोजक्या मुलांची निवड करते ज्यांच्यावर शिक्षकांचा पूर्ण विश्वास असतो की ही मुलं मेहनत घेतील आणि यश मिळवतील. शरयूताई म्हणतात की पालकत्व ही सुद्धा एक आध्यात्मिक परीक्षाच आहे. जेव्हा स्वामी आपल्याला एखादं विशेष मूल देतात तेव्हा ती त्यांची आपल्यावर असलेली एक स्कॉलरशिप टेस्ट असते. सामान्य पालकांना देव साधी परीक्षा देतो, पण ज्यांच्यावर त्याचा अफाट विश्वास असतो त्यांनाच तो अशी कठीण पण गौरवाची स्कॉलरशिप परीक्षा देतो. ही परीक्षा म्हणजे शिक्षा नाही, तर तो पालकांचा सन्मान आहे की ब्रह्मांड नायकाने आपली निवड केली आहे. या परीक्षेचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे शरयूताईंचा मुलगा प्रसाद भाडी. तो जन्मापासून 100% विकलांग होता, पण स्वामींनी त्याच्या पाठीशी जे प्रचंड बळ दिलं होतं ते विलक्षण होतं. एकदा प्रसादची गाण्याची परीक्षा होती. तो स्वतः लिहू शकत नसल्यामुळे शरयूताई त्याच्या रायटर म्हणून बसल्या होत्या. पेपर लिहित असताना ताईंना एका उत्तराबाबत थोडी शंका आली आणि त्यांनी बाजूला पडलेलं पुस्तक सहज पाहिलं. जेव्हा त्यांनी प्रसादला त्या उत्तराबाबत सुचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या लेकराने जे केलं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तो मुलगा रडायला लागला आणि म्हणाला, आई, तू आता माझी आई नाहीस, तू माझी रायटर आहेस. जोपर्यंत हा पेपर जात नाही तोपर्यंत तू पुस्तकाला हात लावायचा नाहीस. त्याने आपल्या आईकडून त्या उत्तरावर काठ मारून घेतली. हा प्रसंग सांगतो की शरीर विकलांग असलं तरी स्वामींच्या कृपेने त्याचं मन किती अब्बल होतं. आजच्या काळात आपण बघतो की पालक मुलांना कॉपी पुरवतात किंवा त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस पैसे कमवतात. पण शरयूताई एक खूप मोलाचा सल्ला देतात. त्या म्हणतात की मुलांकडे पैसे खूप असतील पण त्यांना तुमच्या वेळेची गरज असते. जर तुम्ही मुलांच्या लहानपणी त्यांचे मित्र बनलात तर म्हातारपणी ते तुमचे मित्र बनून तुमची काळजी घेतील. हीच खरी स्कॉलरशिप आहे जी आपल्याला या परीक्षेतून मिळवायची आहे. प्रसादच्या आयुष्यात स्वामींनी अनेकदा अशक्य ते शक्य करून दाखवलं. अगदी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी प्रोटोकॉल तोडून त्याला स्वतःच्या हाताने गोड भरवलं. हा स्वामींचाच चमत्कार होता. स्वामींनी दिलेली ही जबाबदारी जर आपण प्रामाणिकपणे पार पाडली तर ते स्वतः कल्पवृक्ष बनून आपल्या पाठीशी उभे राहतात. तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यातही जर कधी कठीण प्रसंग आला तर समजा की स्वामींनी तुमची स्कॉलरशिप टेस्ट घ्यायचं ठरवलं आहे. खचून न जाता श्री स्वामी समर्थ म्हणत त्या परीक्षेला सामोरं जा. तुम्हाला शरयूताईंचा हा विचार कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हीही अशा कठीण परिस्थितीतून स्वामींच्या कृपेने बाहेर पडला असाल तर तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही एक नवी उमेद मिळेल. अशाच प्रेरणादायी कथांसाठी श्री स्वामी समर्थ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ.